नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं माझ्या प्रफुल्लास ब्लॉग ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर पाहूया अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाच्या 40 किचन टिप्स. टिप्स नंबर 1. सांधेदुखीचा त्रास होत असल्यास मेथीचे लाडू खाल्ले पाहिजे. याने शरीराला ताकद मिळून सांधेदुखी बरी होते. टिप्स नंबर 2. आयब्रोचे केस चमकदार आणि काळे करण्यासाठी आयब्रोवर रोज रात्री व्हॅसलीन लावून झोपावे. यामुळे तुमच्या आयब्रोचे केस काळेभोर होतील. टिप्स नंबर 3. नेल पेंट नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी. यामुळे नेल पेंट जास्त काळ टिकते आणि कोरडी देखील होत नाही. टिप्स नंबर 4. महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी रोज रात्री झोपताना एक ग्लासभर कोमट दूध पिऊन झोपावे. यामुळे हाडे नेहमी मजबूत राहतात. टिप्स नंबर 5. दातांमध्ये कीड असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक खडा हिंग चावा. कीड आपोआप बाहेर पडेल. टिप्स नंबर 6. काटा टोचला असेल तर त्या जागेवर पाण्यात थोडे हिंग मिसळून लावा. काही वेळाने काटा बाहेर येईल. टिप्स नंबर 7. छातीमध्ये जळजळ, धडधड आणि दुखत असल्यास कोमट पाण्यात लिंबू पिळून घ्या. आराम मिळेल. टिप्स नंबर 8. दिवसभर अंग मेहनतीचे काम करायचे असल्यास सकाळी बकरीचे दूध प्यावे. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. टिप्स नंबर 9. बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे कारण आहे. यासाठी नियमित 1 चमचा बडीशेप खावी. टिप्स नंबर 10. तुमचे वजन जर वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस प्या. वजन कमी होण्यास सुरुवात होईल. टिप्स नंबर 11. रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. टिप्स नंबर 12. रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिन्याचा रस घेतला तर शरीर डिटॉक्स होऊन शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. टिप्स नंबर 13. रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खावी. टिप्स नंबर 14. डोळ्यातून पाणी येत असल्यास सुरमा किंवा काजळ लावा. डोळ्यांना थंडावा मिळेल. टिप्स नंबर 15. हळद व मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे कफ कमी होतो. शक्य असेल तर हळद घालून कोमट पाणी प्या. टिप्स नंबर 16. दररोज सकाळी भिजवलेले काळे मनुके खाणाऱ्या व्यक्तींचा कोणत्याही आजारांपासून बचाव होतो. टिप्स नंबर 17. आठवड्यातून 2दा शरीराला तेलाने मसाज करा म्हणजे शरीर निरोगी राहील. टिप्स नंबर 18. रोज 1 सफरचंद किंवा 1 फळ खायला हवं. टिप्स नंबर 19. दह्यामध्ये सेंधव मीठ, काळी मिरी, मध किंवा तूप टाकून खाणे आरोग्यासाठी फारच फायद्याचे आहे. याने दही लवकर पचते आणि पचनशक्ती सुधारते. टिप्स नंबर 20. ताजे आणि चांगले दही वापरल्याने त्यापासून बनवलेले ताक अधिक पौष्टिक आणि चवदार बनते.
टिप्स नंबर 21, दररोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रथिने आणि मिळते, ज्यामुळे शरीर बळकट होते. टिप्स नंबर 22, संपूर्ण शरीरावरील मळ काढण्यासाठी आंघोळ करण्यापूर्वी 2 कप दुधात 2 चमचे कॉफी पावडर मिसळून संपूर्ण शरीरावर मसाज केल्यास त्वचा उजळते आणि त्वचा मऊ होते. टिप्स नंबर 23, दह्यामध्ये लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर मसाज केल्यास चेहऱ्यावरील डाग, मळ आणि घाम दूर होण्यास मदत होते. टिप्स नंबर 24, गरम पाण्याबरोबर वेलची खाल्ल्याने ताकद येऊन अशक्तपणा कमी होतो. टिप्स नंबर 25, रोज कांदा खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन शरीरात रक्त वाढतं. टिप्स नंबर 26, जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर दुधाबरोबर 2 खजूर खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो. टिप्स नंबर 27, दररोज गूळ खाल्ल्याने डायबिटीज होत नाही. टिप्स नंबर 28, अन्नातूनच शरीराला पौष्टिक घटक मिळवण्याचा प्रयत्न करा. टिप्स नंबर 29, स्वतःला तुमच्या कायम कामामध्ये व्यस्त ठेवले पाहिजे, ज्यामुळे आरोग्य चांगलं राहते. टिप्स नंबर 30, कोमट किंवा थंड पाण्यात लिंबू आणि मध मिसळून रोज प्या. टिप्स नंबर 31, चिंता, भय आणि क्रोध हे माणसाचे शत्रू असून त्यांच्यापासून दूर राहावं. टिप्स नंबर 32, रोज संध्याकाळच्या जेवणानंतर 2 तासांनी दूधाचे सेवन केल्याने गाढ झोप लागेल. टिप्स नंबर 33, डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यासाठी झोपण्यापूर्वी रोज पायांच्या तळव्यांची मसाज करा. टिप्स नंबर 34, लिव्हर यकृत मजबूत ठेवायचे असेल तर तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. टिप्स नंबर 35, तोंडाच्या समस्या टाळायच्या असतील तर दररोज तिळाच्या तेलाने गुळण्या करा. टिप्स नंबर 36, हृदय निरोगी ठेवण्यासाठी मिठाचे सेवन कमी करा. टिप्स नंबर 32, मेंदू तलक ठेवायचा असेल तर रोज किमान 8 तासाची झोप घ्या. टिप्स नंबर 38, रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास दिवसभर सक्रियता राहता येते. टिप्स नंबर 39, जेवल्यावर लसणाची पाकळी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. टिप्स नंबर 40, संध्याकाळी 4 नंतर कॉफी किंवा चहा अजिबात पिऊ नये, त्यामुळे अनिद्राची समस्या निर्माण होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.